नाशिकमधून सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पुढील 48 तासांसाठी नाशिकला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। गंगापूरसह दारणा, पालखेड, कडवा, पुणेगाव, गौतमी, गोदावरी आणि नांदूर मधमेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचमुळे गोदावरीचा पूर कायम आहे। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान तिथला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। गोदावरीची पूर परिस्थिती सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे। मी आता गोदा घाटाच्या परिसरामध्ये आहे। आत्ताची देखील आपण जर दृश्य पाहिली तर संपूर्ण रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळेल। जी लहान मोठी मंदिरं आहे या सगळ्या गोदा घाटाच्या परिसरामध्ये ती मंदिरं देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर समोर जे छोटे पूल आहेत ते पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत। गेल्या 3 दिवसापासून नाशिकमध्ये गोदावरीला पूर परिस्थिती कायम आहे। गंगापूर धरणातून आत्ता देखील 8424 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। तर होळकर पुलाखालून देखील जवळपास 12000 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जातं आणि परिणामी संपूर्ण रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये आपल्याला ही पूर परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।